पासून आपली ताकद आहे। यावेळेला मात्र वेगळं चित्र आहे की भाजप आणि राष्ट्रवादीनं थेट उघड पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही एकत्र लढणार, मात्र शिवसेनेला बरोबर घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय। काय नेमकं वातावरण बघायला मिळतंय? नाही, प्रश्न असा आहे की बगूरमध्ये शिवसेनेची सत्ता अनेक वर्षापासून हे भाजप आणि राष्ट्रवादीला माहीत आहे। असं असताना आणि शिवसेनेचा एक उपनेता म्हणून त्यांनी मला विचारणा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं, परंतु त्यांनी असं कुठलाही विचार न करता, विश्वासात न घेता त्यांनी एकला चलोराची भूमिका घेतली आहे। असं जरी असेल तरी या ठिकाणी शिवसैनिकांची ताकद मोठी आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताने या ठिकाणची मुंबईनंतरची पहिली शाखा ही भगूर शहरामध्ये स्थापन झालेली आहे। त्याच्यामुळे ह्या भगूर शहराचा वेगळा आगळा इतिहास आहे आणि प्रचंड घराघरामध्ये शिवसैनिक या ठिकाणी आहे। शिवसैनिकांना असंच हलक्यात घेऊन चालणार नाही, हे आता त्यांना दाखवून दिलं जाईल। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज आम्ही आमची रॅलीने त्या ठिकाणी फॉर्म सबमिट करणार आहोत आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर सर्व शिवसैनिक आपल्या आपल्या परीने ज्यांना तिकीट मिळालं तेही, ज्यांना दिलं नाही तेही, सर्व एक संघ एकजुटीने कामाला लागतील आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला निवडणूक होऊन 3 तारखेला तुम्हाला 21-0 केल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरती तुम्ही युती करून घ्या अशा प्रकारचे वरतून वरिष्ठांचे आदेश होते आणि असे आदेश असताना आपण अनेक ठिकाणी प्रयत्न केले की सगळं जुळवून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्रित काम करावं, परंतु मतांतर असतात, काही प्रवृत्ती असतात आणि अशा प्रवृत्तींना ते नको असतं। त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये मीठ टाकायची सवय असते आणि म्हणून त्यांनी हा प्रयोग करायला घेतला आहे। त्या प्रयोगाची आपण वाट लावू, 2 तारखेला दिसेल तुम्हाला 3 तारखेला। शिंदे साहेबांकडे आपण काही तक्रार केली का या सगळ्याच्या संदर्भात? नाही, शिंदे साहेब वेळोवेळी विचारतात। कालही आमचं बोलणं झालं। जसं मी तुम्हाला सांगेल की सिन्नर शहरामध्ये भाजप आणि शिवसेना हे एकत्रितरित्या काम करून तुम्ही सिन्नर शहरामध्ये निवडणूक लढवावी अशा प्रकारचा मानस सर्वांचा होता। आम्ही पण तो प्रयत्न केला, परंतु आमचे पदाधिकारी ज्या वेळेला तिथं गेले तर इथं काय शिवसेना शिल्लक आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी वल्गना करण्यात आली आणि सिन्नरमध्ये होता युती, तुम्हाला 2 जागा देऊ शकतो किंवा 1 जागा देऊ शकतो अशा प्रकारचं आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलण्यात आलं। आणि काल मग सिन्नर शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल का आपला मानस असाच आहे की बाबा रे मिळतं जुळतं घेऊन आणि कुठेतरी 2 पावलं तुम्ही मागे या, 2 पावलं आम्ही मागे जाऊ आणि मार्ग काढून पुढे चालू, कारण वरिष्ठांचे आदेश तसेच आहे। परंतु असं असताना जर कोणाची भूमिका एकला चलोरीची असेल तर मग शिवसेना कोणाला भीक घालत नाही। आता मी तुम्हाला सांगतोय की बघायला पाहिजे की वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेनेची एक हाती सत्ता आहे हे सर्व पक्षांना माहिती आहे आणि वरिष्ठांकडून तसे आदेश होते की तुम्ही स्थानिक पातळीवर बोलून चर्चा करून विषय सोडवा। अशा प्रकारचे आदेश वरिष्ठांचे असतानासुद्धा कोणी युती करा, बसू, आम्हाला ह्या जागा सोडा, आम्हाला त्या जागा सोडा असं बोलण्यासाठी कोणी आलंच नसेल। नाही, आमचे जिल्हा प्रमुख वगैरे, तिकडचा उपजिल्हा प्रमुख आहे, तिकडचे सगळे तालुका प्रमुख आहे, तिकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही सर्वांनी तसे आदेश दिले होते की सिन्नरमध्ये तुम्ही एकत्र बसा आणि सिन्नरमध्ये तो प्रश्न सोडवा। म्हणजे एक बाजूनी कोकाटे आहेत, एक बाजूनी वाजे आहेत आणि त्यांच्यामधून आपल्याला अशी वाटचाल करावी लागेल। या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समज देऊन सांगितल्या होत्या, परंतु त्यांना कोणी विश्वासातच घेत नव्हतं। तुम्हाला 2 जागा देऊ शकतो, तुमची इथं सिन्नरमध्ये काय आहे, इथं काय शिवसेना शिल्लक आहे अशा प्रकारच्या वल्गना केल्यानंतर शिवसेनेला हे स्वतंत्र पाऊल त्या ठिकाणी उचलायला लागलेलं आहे। जसं भगूरमध्ये निर्विवाद आमची 25 वर्षापासून सत्ता आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे। मग जर तुम्हाला या ठिकाणी चांगला निर्णयच घ्यायचा तर कोणीतरी तर माझ्याकडे यायला पाहिजे होतं। मी एक शिवसेनेचा उपनेता आहे, शिंदे साहेबांच्या म्हणजे जवळचा माणूस आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहे। असं असताना कोणी आपल्याला विचारणा केली नाही आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही। आम्ही कोणाला म्हणजे लहान लहान मुलं जरी आले तरी आम्ही त्यांना त्यांची विचारणा करतो, ही आमची संस्कृती आहे।
बगूरमध्ये कोणी विचारणाच करायला आलं नाही ना आम्हाला युती कर. राष्ट्रवादीने पुढाकार घेतला की भाजपने इथे कोणी नाही, भाजपचा रोल नव्हता. भाजप तर या ठिकाणी मिळतं जुळतं घ्यायला तयार होती, परंतु राष्ट्रवादीच्या सर्व इकडच्या त्यांची अशी खात्री होती का मी काही पण करू शकते. आता मी सांगितलं ना तुम्हाला, सर्व काही करू शकते, शकतो नाही शकते. मग आता इथं शक्ती, युक्ती, प्रयुक्ती या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि निश्चितपणे 3 तारखेला त्यांना दाखवून देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.